विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहणार आहोत टुवर्ड्स ग्रीन एनर्जी या चॅप्टरचा नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. मग पहिला पॉईंट काय म्हणतोय, एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. हा एक बेसिक पॉईंट दिला गेलेला आहे, आपल्याला तोही पाहायचा आहे. काय म्हणतोय, मॉडर्न सिव्हिलायझेशन, जी मॉडर्न सिव्हिलायझेशन आहे त्यामध्ये एनर्जी इज अ प्रायमरी नीड अलॉंग विथ दी फूड, क्लोथ अँड शेल्टर. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपण काय म्हणतो, ह्या प्रायमरी बेसिक नीड्स आहेत माणसाच्या. पण आता ह्या मॉडर्न सिव्हिलायझेशन मध्ये आताच्या काळात एनर्जी ही प्रायमरी काय आहे, नीड आहे असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे किंवा असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. एनर्जी वी नीड दॅट मे बी मेकॅनिकल, केमिकल, साऊंड, लाईट, हीट अशा वेगवेगळ्या एनर्जी आपल्याला लागू शकतात. ठीक आहे. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मग आपल्याला पाहायचं की नेक्स्ट पॉईंट, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कशी होते. मोस्ट पॉवर प्लांट्स, त्यांचं प्रिन्सिपल काय असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन्व्हेंटेड बाय मायकल फॅराडे. जे काही इलेक्ट्रिक जनरेशन आपल्याला करण्यासाठी मदत होणार आहेत काय पॉवर प्लांट्स, त्यांचं मोस्ट ऑफ द प्रिन्सिपल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. ठीक आहे. काय मग अकॉर्डिंग टू हिम, अकॉर्डिंग टू मायकल फॅराडे काय म्हणतो, वेन एव्हर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर चेंजेस, पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर अँड इलेक्ट्रिक एनर्जी इज जनरेटेड और इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड असं म्हणतो कोण, मायकल फॅराडे. मग एनर्जी जनरेशन मध्ये काय होतं, फील्ड अराउंड कंडक्टर कॅन बी चेंज्ड इन टू वेज. मग त्या जनरेटर्स मध्ये जे प्रिन्सिपल यूज होतं त्यामध्ये काय होतं, फील्ड अराउंड द कंडक्टर दो वे मध्ये चेंज होते. कोणकोणत्या, एक कंडक्टर स्टेशनरी, जर कंडक्टर स्टेशनरी ठेवलं तर मॅग्नेट मुव्हिंग ठेवता येईल, आणि जर कंडक्टर इज मुव्हिंग तर मॅग्नेट स्टेशनरी ठेवता येईल किंवा स्टेशनरी असेल. ठीक आहे. मग इन बोथ केसेस फील्ड अराउंड कंडक्टर इज चेंजिंग, म्हणजे दोन्ही केसमध्ये बघा फील्ड अराउंड कंडक्टर चेंज होत आहे, आणि इन बोथ केसेस अ पोटेन्शियल डिफरन्स क्रिएटेड अक्रॉस द कंडक्टर. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स बोथ केसेसमध्ये कुठं कंडक्टरच्या अक्रॉस क्रिएट होत आहे, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनला मूव्ह करण्यासाठी ते भाग पाडत आहेत पोटेन्शियल डिफरन्स. आणि इलेक्ट्रॉन जर मूव्ह झाले तर करंट फ्लो झालं असं आपल्याला म्हणता येईल, आणि तिथे काय काय झालं, करंट जनरेटेड झालं असं म्हणता येईल. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन द प्रिन्सिपल कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. म्हणजेच तिथे इलेक्ट्रॉन मूव्ह होतील आणि इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करेल, इलेक्ट्रिक पॉवर प्रोड्यूस करेल. लार्ज जनरेटर्स यूज्ड इन कमर्शियल पॉवर्स ऑफ जनरेशन प्लांट्स. ठीक आहे. म्हणजे काय, या जनरेटर जे असते, जे जनरेशन प्लांट्स असतात, इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट्स, त्यामध्ये लार्ज जनरेटर्स यूज केले जातात बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जो की मायकल फॅराडेने दिला. ठीक आहे. अशा प्रकारे हे यूज केला जातो. ठीक आहे. आता आपण फ्लो म्हणजे जाणून घेऊयात की ते जनरेट कसं करतं नेमकं. मग बघा, इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होती, असा हा फ्लो दिला गेलाय. काय होतं, टर्बाइन यूज टू रोटेट मॅग्नेट इन जनरेटर. म्हणजे आपण काय करतो, टर्बाइन यूज करतो कशासाठी, मॅग्नेटला फिरवण्यासाठी जनरेटर मधल्या. मग त्याचं काय होतं, टर्बाइन हॅज ब्लेड्स. मग टर्बाइनला ब्लेड्स असतात, त्याच्यावर काय देतो, मग आपण लिक्विड किंवा गॅस देतो, जे की नॅचरली अवेलेबल असतं. आणि त्यामुळे काय होतं, त्याचे जे ब्लेड्स असतात त्या फिरतात, आणि ब्लेड जर फिरल्या त्या टर्बाइनच्या, तर काय होतं, रोटेट ड्यू टू कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लो. म्हणजे जो काही फ्लो असतो त्याच्या कायनेटिक एनर्जीमुळे तो काय करतात, ब्लेड रोटेट होतात. आणि त्या ब्लेडला असतो एक शाफ्ट, तो शाफ्ट दुसऱ्या एंडला असतो मॅग्नेटला जोडलेला. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा टर्बाइन ते काय करतं, इथं जर टर्बाइन काय करतं, फिरायला लागतं, तेव्हा हा शाफ्ट काय करतो, ह्या मॅग्नेटलाही फिरावा लागतो. आणि मॅग्नेटच्या अराउंड असतं कॉईल, जेणेकरून त्या कॉईलमध्ये काय होतो, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो. आणि ह्या फिरत्या असण्यामुळं तो पोटेन्शियल जनरेशन कंटिन्युअस होत असतं, आणि त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन फ्लो होतात. आणि इलेक्ट्रॉन फ्लो झालं की इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, आणि ती इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली असते ती ह्या बॅटरीज मध्ये स्टोअर होते, किंवा ती डायरेक्टली आपल्या महावितरण किंवा जे काही कंपनी असते त्या कंपनीकडे जाते, इलेक्ट्रिक कंपनीकडे, आणि तिथून ती आपल्याकडे येत असते. असा हा झाला इलेक्ट्रिक जनरेशनचा फ्लो. मग इथे काय म्हणलं, टू कनेक्टेड टू शाफ्ट, त्या शाफ्टला कनेक्ट असतं काय, शाफ्ट ऑन अदर एंड कनेक्टेड टू मॅग्नेट, मॅग्नेटला कनेक्ट असतं. सो शाफ्ट रोटेट, मॅग्नेट विल रोटेट. म्हणजे या टर्बाइननी काय, फ्लो म्हणजे टर्बाइन रोटेट होतं, त्यामुळे शाफ्ट रोटेट होतो, आणि शाफ्ट रोटेट झाला तर मॅग्नेट रोटेट होतं. आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जनरेट होतं, आणि त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिक करंट और एनर्जी ही जनरेट झालेली पाहायला मिळते. अशी ही डायग्राम आहे, तुमच्या पुस्तकात डायग्राम किचकट दिले गेले, त्यामुळे मी ही सिंपल डायग्राम तुम्हाला सांगितली. आणि मी हा काय म्हणतात, त्या डायग्रामचा तुम्हाला एक फोटोही देईन, तोही फोटो तुम्ही रेफर करा. अशी ही डायग्राम सिंपल मध्ये असते. काय, टर्बाइन रोटेट झाला, शाफ्ट, त्या शाफ्टमुळे मॅग्नेट, आणि त्या मॅग्नेट रोटेट झाला कोणाच्या अराउंड, कॉइलच्या अराउंड, आणि त्या झाली इलेक्ट्रिसिटी जनरेट, आणि ती झाली बॅटरीज मध्ये
स्टोअर. ठीक आहे. मग इलेक्ट्रिसिटी जनरेट करताना हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होतं ते कसं होतं हेही पाहायला हवं. मग त्याचे छोटे छोटे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, हाऊ डज इट हॅपन? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कसं होतं? ओनली चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड कॅन इंड्यूस इलेक्ट्रिसिटी. फक्त मॅग्नेटिक जेव्हा चेंज होत असते तेव्हाच इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते. मुव्हिंग मॅग्नेट नियर कॉईल. जर आपण कॉईलच्या नियर जर मॅग्नेट मूव्ह केलं तर मॅग्नेट अप्रोचेस कॉईल, म्हणजे मॅग्नेट कॉईलच्या जवळ जाईल, मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होईल. आणि जर मूव्ह अवे केलं आपण तर फील्ड काय होईल? मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज होईल. आणि चेंजिंग फील्ड पुशेस इलेक्ट्रॉन्स टू रन फास्ट, किंवा करंट फ्लो व्हायला ते मदत करतील. सो फास्टर मुवमेंट, स्ट्रॉंगर करंट असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मॅग्नेट जेवढं त्या कॉईलच्या जवळ जाईल किंवा लांब जाईल, जिथे जर मुवमेंट जर फास्टर झाली तर करंट हे स्ट्रॉंगर जनरेट होईल. ठीक आहे. मग नेक्स्ट छोटासा बेसिक कन्सेप्ट पाहायचा, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तो फॅराडेचा लॉ काय म्हणतो? द इंड्यूस्ड ईएमएफ इज इन कंडक्टर इज proportional to the rate of change of magnetic flux linked with it. म्हणजेच काय? इंड्यूस ईएमएफ जे असतं कंडक्टर मधलं ते प्रोपोर्शनल कोणाला असतं? मॅग्नेटिक फ्लक्स जे चेंज होत असतं तर त्या कंडक्टर मधलं त्यासाठी. ठीक आहे. त्याच्यासोबत इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे आपण त्याला एका फॉर्म्युल्यामध्ये जर टाकलं तर इंड्युस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स बाय dt. म्हणजे डी काय? चेंजिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू चेंजिंग टाइम. त्यामुळे काय होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रोपोर्शनल होतं आणि जनरेट होत असतं. बघा, मॅग्नेटिक फ्लक्स इक्वल्स टू नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू कॉईल. म्हणजे जे नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन जे असतात, जर कॉईल मधून ज्या नॉर्थ टू साऊथ ज्या पास होतात त्या किती प्रमाणात पास होतात किंवा किती लाईन्स पास होतात त्यालाच आपण मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणत असतो. ठीक आहे. हा झाला दुसरा बेसिक कन्सेप्ट. मग तिसरा, फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल डायरेक्शन ट्रिक. बघा, ते डायरेक्शन आपल्याला दाखवत असते की करंटचे डायरेक्शन काय असते. मग कंडक्टर मुव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड, तर कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह करत असेल तर थंबची डायरेक्शन काय असते? मोशनला दाखवत असते. आणि फोर फिंगर जे असतात म्हणजे हे फिंगर काय करतात? मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला दर्शवत असतात. आणि हे जे मिडल फिंगर असतात ते इंड्युस्ड करंट डायरेक्शन सांगत असतात. म्हणजे जर आपलं ही मोशन जर इकडे होत असेल ह्या दिशेला त्या कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर हे काय दर्शवतं आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन. आणि हे दर्शवतं आपल्याला करंट. अशा प्रकारे हा काय फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल यूज होतो. मग इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये काय काय बघा, कॉईल रोटेटेड बिटवीन मॅग्नेटिक पोल्स. हा कॉईल काय? मॅग्नेटिक पोलच्या बिटवीन रोटेट केला जातो. रोटेशन चेंजेस मॅग्नेटिक फ्लक्स कंटिन्युअसली. म्हणून काय होतं? त्या मॅग्नेटिक ज्या लाईन पास होतात त्या कंडक्टर मधल्या त्या चेंज होत जातात कंटिन्युअसली, कारण त्याला आपण फिरवण्याचं काम करतो, मोशन मध्ये आणण्याचं काम करतोय. मग चेंजिंग फ्लक्स इंड्युसेस ईएमएफ. जर फ्लक्स चेंज झाला तर तिथे ईएमएफ जनरेट होतं. आणि डायरेक्शन चेंजेस एव्हरी हाफ रोटेशन. म्हणजे एव्हरी हाफ रोटेशनला त्याची काय होतं? डायरेक्शन चेंज होते. म्हणजे बघा, पहिल्यांदा असा झाला तर परत ह्या हाफ मधून तो असा होणार, परत असा होणार, परत असा होणार. म्हणजे तो असा 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 होत जाणार. प्रत्येक हाफ मध्ये असा तो करंट चेंज करत जाणार. ठीक आहे. मग अल्टरनेटिंग करंट तिथं प्रोड्यूस होणार ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. काय? त्यामुळेच काय होणार? इलेक्ट्रिक करंट ते जनरेट होणार. ठीक आहे. मग हे सगळे पॉईंट जाणून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय एक छोटेसे पॉईंट दिलेत काय काय म्हणून, लाईक जस्ट त्याच्यावर आपल्याला ओव्हरलुक करायचे. काय? टू जनरेट इलेक्ट्रिसिटी आपल्याला काय बेस्ड ऑन ईएमएफ आपल्याला कशाची गरज असते? मग जनरेटरची. आणि त्या जनरेटरला फिरवण्यासाठी, रोटेट करण्यासाठी आपल्याला गरज असते टर्बाईनची. आणि टर्बाईनला ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याला गरज असते कोणत्या तरी एनर्जीची. मग ती असते किंवा फ्लो एनर्जी, बघा, एअरची किंवा वॉटरची. ह्या एनर्जीला, ह्या कायनेटिक एनर्जीला आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये आपण काय करतो? कन्वर्ट करण्याचं काम करतो. मग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी कसं होतं? एक छोटासा फ्लो दिला तुमच्या पुस्तकामध्ये. कारण तो प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन. एक प्रॉपर एनर्जी सोर्स दिला टर्बाईनला रन करण्यासाठी. ते मग टर्बाईन रन होतं, त्याच्या मग जनरेटरमध्ये जातं आणि जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर होते किंवा इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्याचं काम ते जनरेटर करत असतं आणि त्याला स्टोअर नंतर करतात बॅटरीज मध्ये. हे होतं आजचं लेक्चर, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट कशी करायची. ठीक आहे. लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा. मित्रांसोबत हे चॅनल शेअर करायला विसरू नका. आपल्याला सबस्क्रायबरची गरज आहे किंवा आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना शिकवायचं आहे. बघा, अशा प्रकारे. आणि हे चॅप्टर शिकण्याच्या अगोदर नोटबुक वगैरे घेऊन बसत चला. ठीक आहे. त्यामध्ये पॉइंट्स काढत चला आणि जिथं कुठं तुम्हाला क्वेश्चन पडलाय ते मला कमेंटमध्ये सांगत चला. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.